कोल्हापूरमध्ये आज अंगणवाडी सेविका आणि मदतनीसींचा प्रचंड मोर्चा उसळला। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटनेच्या नेतृत्वाखाली हजारोंच्या संख्येने महिला महावीर गार्डन इथून जिल्हाधिकारी कार्यालयावर उतरल्या। न्यायालयीन आदेश असूनही शासनाने वेतन, ग्रॅज्युएटी, पेन्शन आणि इतर मागण्यांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत कर्मचाऱ्यांनी सरकारविरोधात संतप्त घोषणा दिल्या। आंदोलनकर्त्यांनी प्रलंबित मागण्यांचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलं असून मागण्या मान्य झाल्या नाहीत तर आंदोलन तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला। महाराष्ट्र राज्य अंगणवाडी बालवाडी कर्मचारी संघटनेच्या आयटक संलग्न नेतृत्वाखाली आज कोल्हापुरात अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा प्रचंड मोर्चा निघाला। महावीर गार्डनहून जिल्हाधिकारी कार्यालयाकडे निघालेल्या या मोर्चात हजारो सेविका आणि मदतनीसी सहभागी झाल्या होत्या। मोर्चा दरम्यान 10 रुपयाचा कडीपत्ता, सरकार झाले बेपत्ता, न्यायालयाचे आदेश पायदळी तुडवणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, हमारी युनियन हमारी ताकद अशा घोषणांनी परिसर अक्षरशः दणाणून गेला। सेविका आणि मदतनीसींना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा, जाहीर वेतनाची प्रत्यक्ष अंमलबजावणी, सर्वोच्च न्यायालयानुसार ग्रॅज्युएटी, पेन्शन, रिक्त पर्यवेक्षिका पदभरणं आणि चेहरा ओळख प्रणाली FRS तसंच अनावश्यक ऑनलाईन कामाचा ताण थांबवण्याच्या प्रमुख मागण्या संघटनेनं शासनाकडे मांडल्या। संघटनेनं गुजरात उच्च न्यायालयाचा 2 ऑगस्ट 2024चा निकाल आणि सर्वोच्च न्यायालयातील रिट पिटिशन 3153/2022 मधील आदेशाचा उल्लेख करून न्यायालयीन निर्णय तत्काळ लागू करण्याची मागणी केली। निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देताना जिल्हाध्यक्ष सतीशचंद्र कांबळे यांनी सरकार किमान वेतन कायदा आणि न्यायालयाने दिलेल्या आदेशाकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला। तर सचिव शुभांगी पाटील यांनी FRS आणि ऑनलाईन ताण हा मानसिक छळ असल्याचं सांगत जाहीर वेतन लागू करण्याची मागणी केली। मोर्चा शांततेत पार पडला असला तरी शासनाने तत्काळ निर्णय घेतला नाही तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे।